मी नेहमी एक गोष्ट सांगतो, एक राजा होता. त्या राजाच्या समोर दोन कैदी आणले. राजाने आरोप ऐकले आणि शिक्षा सुनावली, मरेपर्यंत फाशी. फाशीची शिक्षा ऐकल्याबरोबर एक कैदी तिथंच चक्कर येऊन बेशुद्ध झाला. दुसरा मात्र न्यूटन असल्यासारखा विचार करत बसला होता. पहिला शुद्धीवर आला तरी दुसरा न्यूटनच. मग पहिल्याने विचारलं, तू काही शिक्षा ऐकली नाहीस का? तो म्हणला, ऐकली ना. मग तुला भीती नाही वाटत? अरे मरणार आहे आपण. तसा तो कैदी म्हणला, येते फाशी भिशीचं सोड. इथं गेले वर्षभर माझा उडणारा घोडा तयार करायचा प्रयोग चाललाय. प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच. पण नेमकी फाशीची शिक्षा झाली, ते फाशीचं काय नाही रे, आता माझ्या प्रयोगाचं काय होणार त्याची मला काळजी आहे. त्या दुसऱ्या कैद्याने विचारलं, उडणारा घोडा? घोडा कधी उडतो का? ते सांगतोय ना, प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. त्यांची ही चर्चा राजाने ऐकली. राजा म्हणला, काय 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 म्हणला? उडणारा घोडा? डोक्यावर पडलाय का? घोडा कधी उडतो का? तसा तो कैदी म्हटला, महाराज, मरणारा माणूस खोटं नाही बोलत. अहो, फाशी दिली मला, कशाला खोटं सांगेल? वर्षभर माझा प्रयोग चाललाय, प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच. बरं महाराज, माझ्या घोड्याचं जाऊ द्या, मला फक्त 1 वर्ष द्या. या 1 वर्षाच्या आत मी तुमच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवू शकतो. राजा म्हणला, नाही केलंस तर फाशी दिलीच मला. मी 1 वर्ष मागतो, 1 वर्ष द्या. या 1 वर्षात मी तुमच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवू शकतो. आता राजाला प्रश्न पडला, असं तसं मरणारच आहे, पण दिलंच 1 वर्ष आणि लागलाच आपला घोडा आकाशात उडायला, तर ह्या जगात आपण एकमेव राजे ज्याच्याकडे उडणारा घोडा आहे. राजा म्हणला, ठीक आहे, चल, दिलं तुला वर्ष. दिलं, त्याला वर्ष मिळालं. पहिल्या कायद्याला काय विकळे ना. त्याने परत त्याला विचारलं, घोडा खरंच उडतो? तो म्हणला, घोडा उडतोय. अरे मग राजाला खोटं का सांगितलं? हे बघ, तू तुझं आजचं मरण फक्त उद्यावर ढकललायस. तसा तो म्हटला, मी ते नाही केलं, मी माझ्या जगण्याचे पर्याय तयार करतोय. मतलब अरे ह्या 1 वर्षात काही होईल म्हणजे? अरे ह्या 1 वर्षात मला फाशी देणारा राजाच मरेल आणि तो नाही मेला तर माझा नैसर्गिक मृत्यू होईल. आणि तोही नाही मेला तर ज्या राजाच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवायचा आहे तो घोडा मरेल. आणि तोही नाही मेला तर घोडा खरंच उडेल. अरे काही होईल ना, वर्ष आहे माझ्याकडं. मी आता हार कशाला मानू? मी आता माघार कशाला घेऊ? मी आता पराभव कशाला स्वीकारू? मी लढेन लढेन लढेन, जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत मी लढेन. ही पर्याय निर्माण करायची जी प्रक्रिया आहे ना, ती आमच्यात यायला हवी.